पिंजरा पिंजरा रे। विष्णू बाबा एक काम कर, बॅगा गाडीत ठेव आणि तू यांच्या बरोबर थांब, मी नारायणीला घेऊन जाते. ओ अक्का, अहो तात्याच्या वाड्यावर तुम्ही एकट्या कशाला जाताय? सापाची जात ती डूक धरून बसला असेल. तू चेसलेला साप कधीही फणावर काढणार नाही, कळलं? त्यामुळे त्याची काळजी करू नकोस. नुसता चेचलाय म्हणून तर काळजी वाटतेय ना. मारून टाकला असतं तर परवडलं असतं. त्याला का जिवंत ठेवलाय ना, त्या कारणाचा आता वापर करायची वेळ आली. शिवाय नागनाथचे जेलमध्ये काय हाल होत आहेत हे त्याला चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळे तो काहीही करणार नाही. घरातल्या प्रत्येकाशी भांडायला तुझ्या अंगात जोर असतोय हा? तिथं माझा पोरगा हॉलमध्ये झोपायला लागलाय, लाज नाही वाटत तुला? तुला जर नवऱ्याशी बी पटून घेता येत नसेल ना तर चल निघ, सामान उचल आणि घराबाहेर जा. आई, जोपर्यंत माझा नवरा मला सांगत नाही की घर सोड, तोपर्यंत मी घर नाही सोडणार. तो कसं सांगेल ग जा म्हणून? त्याच्यावर तुझ्या खोट्या प्रेमाचं गारुड करून ठेवले ना तू, मच्छिंद्र भाऊजींवर जसं तुझ्या आईनं करून ठेवलं होतं. मी हात जोडते तुमच्या पुढे, माझ्या आईला यात मध्ये नका घेऊ. का घेऊ न ग? तिचेच गुण घेऊन आलीस ना तू. चल निघ इथून. अख्खा नारायणीला घेऊन निघालेले आहेत. रे देवा, म्हणजे ही अक्काची दळबद्री पोरगी मारलीच आमच्या गळ्यात. अहो नाही नाही, काल वीर आणि आनंदीचं खूप मोठ्यानं भांडण झालं. वीरनं आनंदीला सांगितलं की शेलारवाड्यावर जाऊन राहा, पण तात्या मला नाही वाटत आनंदी इतक्या सहजासहजी घर सोडेल. हे खबऱ्या, आनंदीला या घराबाहेर काढायचं नाही. ती सुद्धा नांदल नारायणी बरोबर या घरात. हो तात्या, काही काय बोलताय? एकाच म्याने दोन तलवारी नाही राहू शकत. तसं असेल तर आमची म्यान तलवार आनंदी आहे, कारण तिच्या नावावर वाड आहे आणि मच्छिंद्र तिला जमीन पण देणार आहे. हिला जीवाच्या भीतीनं एक वेळ नारायणीला घरात घेऊ, पण ही आनंदी म्हणजे पैशाच्या खाणं काही येड लागला का तिला घराबाहेर काढायला? अक्का कुठे आहेत? कानाखाली आवाज काढू का? अक्का कुठं गेलेत? कडेवर बसायचं काय त्यांची? विष्णू, अरे मीच त्याला विचारायला सांगितलं होतं. ते मला त्यांना स्वयंपाकाचं विचारायचं होतं ना. चुकलं शालिनी वहिनी. अहो आधी नाही का सांगायचं? अहो आपल्या अक्का नारायणीताईंना घेऊन तिकडे गेलेत ना. कुठे? ते तात्यांच्या वाड्यावर. तात्याच्या वाड्यावर गेल्यात? मग आता त्या इथं राहून काय करणार ना? काय रे ईर, जरा माणुसकीनं वागावं ना माणसानी. हा, तरी बरं मी साक्षीदार हाय सगळ्याची, नाही ते जीवच घेतला असतास तू हिचा. अरे हिच्याशी असलेलं नातं नाकारशील, पण पोटातल्या पोराशी असलेलं नातं कसं नाकारणार आहेस? अरे बाप आहेस तू ह्या पोराचा. कुठल्या धुंदीत वावरतोयस तू? हा, आता तरी जागा हो. या अक्का टेस्ट बद्दल काही बोलत का नाहीये? इतक्या दिवसाची मेहनत ना वाया घालवतील. फोनच करतो त्यांना. अक्का, नाही नाही नको नको. वीरला जर कळलं नाही चुकून तर त्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल. नाही नको. SMS करतो. DNA टेस्टला यापूर्वीही मी तुला सांगितलंय, परत एकदा सांगते, आम्ही DNA टेस्ट करून घ्यायला तयार आहोत. तुझी हरकत नसली तर टेस्ट करूया. मेसेज वाचला आणि लगेच त्यांना आत्मविश्वास कसा आला? म्हणजे कबीरनी यांना मेसेज करून सांगितलं तर नसेल ना? माझी नारायणी जेव्हा तुझी बायको होती ना, तेव्हा तिला दिवस गेले. एक मिनिट. टेस्टचा विषय काढण्याची काही गरज नाही, कारण आम्ही नारायणीला स्वीकारायला तयार आहोत.